मान्य अनिताताई जगताप यांचा सुद्धा छोटासा सत्कार या ठिकाणी दिव्यांग बांधवांच्या वतीने केला जातोय। नहीं पहिलं तुमचा मान नाही 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 हो असं काय तुमचं मान नाही सर सर प्लीज शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते आज प्रहार संघटनेच्या दिव्यांग बांधवांसाठी व्यावसायिक स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी शिर्डी नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष अभय भैया शेळके, नगरसेवक नंदूभाऊ गोंदकर, भाजप शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर, किरण कोते, गणेश सोनवणे, प्रहार संघटना तालुका प्रमुख अमोल बाणाईत, शिर्डी शहर प्रमुख विकी मिसर, प्रहार दिव्यांग क्रांती तालुका सचिव सुरेश गुगळे, प्रहार दिव्यांग क्रांती शिर्डी शहर अध्यक्ष कैलास यादगुडे, उपाध्यक्ष गौतम घनगाव, शहर सचिव ताहिर सय्यद यांसह कार्यकर्ते व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मोलाच्या सहकार्यानं उपलब्ध झालेल्या दिव्यांग बांधवांच्या स्टॉलच्या उद्घाटनानंतर आमदार बच्चू कडू यांनी नेहमीप्रमाणे साधेपणा जपत व वेळेचं भान ठेवत मंदिरात असलेली गर्दी आणि भाविकांना होणारा त्रास लक्षात घेत साईबाबांच्या मंदिरात न जाता खिडकीतून मुखदर्शन घेऊन पुढील बैठकीला रवाना झाले। यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी सरकारनं आणि नगरपालिकेनं उपलब्ध करून दिल्या पाहिजे। या मागणीसाठी प्रहारच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही भांडत असतो। तसेच आमदार बच्चू कडू यांनी शिर्डी नगरपालिकेनं दिव्यांग बांधवांसाठी स्टॉल उपलब्ध करून दिले। यासाठी पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, नगर परिषद प्रशासन, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचे आभार मानले। तसेच हा उपक्रम राबविला त्यांचे देखील आभार मानलेत। राज्यव्यापी स्टॉल धोरण झालं पाहिजे। काय होतं की ज्याला दोन पाय नाही, हात नाही, डोळे नाही, याला रोजगाराची संध्या तर सरकारनं उपलब्ध करून देणे, नगरपालिकेनं उपलब्ध करून दिल्या पाहिजे। आम्ही सातत्यानं याच्यासाठी भांडत असतो आणि इथल्या नगरपालिकेनं, शिर्डी नगरपालिकेनं जे उपलब्ध करून दिले स्टॉल, नगराध्यक्ष, नगरसेवक सगळ्यांचं मी आभार मानतो त्यांना। आणि विखे पाटील साहेबांचं खास करून त्यांनी सुद्धा हा उपक्रम इथं राबवला, पण तो अधिक मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे। तसं तर एकूण दुकानाच्या 5% वाटा हा दिव्यांगाला भेटला पाहिजे। 100 दुकानं असेल तर किमान 5% त्याच्या भेटणं गरजेचं आहे। आणि त्याच्यासाठी आम्ही आता एक नवीन धोरण सरकारकडे आणण्याचा प्रयत्न करतोय। येत्या अधिवेशनामध्ये तसा प्रस्ताव आम्ही ठेवतोय का पुऱ्या नगरपालिका क्षेत्रामध्ये स्टॉल धोरण जर निर्माण झालं आणि त्याच्यातून दिव्यांगांना जर रोजगार देता आला तर खरं पुण्य आम्ही पाहतोय। जे साईबाबाच्या चरणी जे पुण्य भेटते ते यांना सेवा करून भेटेल आणि निश्चितच एक नवीन विचार आचार समोर उभा राहील। भावना आहे, निस्वार्थी नेतृत्व आहे, कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही आणि आपल्या सरकारला, आपल्या स्वतःच्या सहकार्यांना, स्वतःच्या मुख्यमंत्र्याला बोलायला जो आमदार घाबरत नाही तो महाराष्ट्राचा खरा नेता असतो आणि तो बच्चूभाऊमध्ये आहे। म्हणून बच्चूभाऊंचा सारखा अभिमान महाराष्ट्रातील जनतेला आहे, शेतकऱ्यांना आहे, दिव्यांगांना आहे। त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण थांबलो। बच्चूभाऊंना विनंती करतो आपण आपले विचार या ठिकाणी मांडावे। होतं काय, पद महत्वाचं नाही, आम्ही मिळतोय पद। काम करणाऱ्या काल एक कार्यकर्ता भेटला शिवसेनेचा नागपूरचा, त्याचं लेटर पॅड मी पाहिलं आणि त्याच्यावर लिहिलं होतं शिवसैनिक, काय नाव त्याचं तर आकाश। म्हटलं यार ते मी फोटो काढला, म्हटलं जिल्हा प्रमुखाने जेवढे काम केले नाही त्याला शिवसैनिक म्हणून एवढं काम केलं का जिल्हा प्रमुखाला सुद्धा खाली मान टाकावं लागतं, हे महत्वाचं। पद पाहिजे, पद पाहिजे म्हणजे एखाद्या शेतात पेरणी टाकायच्या वेळेसच लोक पद माग, पेरणी कर, वही पेरी कर, मेहनत कर, रस आले का पद माग, ज्वारी हाती आली तर काम काहीच नाहीये। आणि म्हणून आपण सगळ्यांनी, मला वाटतं इथं प्रत्येक कार्यकर्ता जिल्हा प्रमुख आहे, प्रत्येक कार्यकर्ता बच्चू कडू आहे, असं समजून जर कामाला लागले तुम्ही लागा कामाला। ह्या शहराची माहिती 5च का 5? मी म्हणतोय 50 दिव्यांगांना पुढच्या वर्षीपर्यंत आपण स्टॉल देऊ, अशा प्रकारचं कामाला लागले। असं जर तुम्ही कामाला लागले तर पुढच्या वेळेस आम्ही 50 लोकांचे स्टॉल उद्घाटन करायला येऊ। शपथ घेतली पाहिजे इथल्या लोकांनी।
माहितीचा अधिकार टाका, नाही होत असेल तर मला मेसेज करा.